हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज मी तुम्हाला सुरमई, मला एकदम फ्रेश चांगली सुरमई मिळाली। सुरमई, बोंबील आणि सुरमईची जी डोकी आणि हे असतं शेपूट, हे बघा, हे शेपूट आहे, हे डोकं आहे आणि जो मधला भाग असतो त्याचा म्हणजे पोटाकडचा, तर त्या तुकड्या अशा रश्शासाठी म्हणजे त्याचा कालवणासाठी घ्यायच्या आणि बाकी अख्खे जे आहेत ते मी फ्राय करायला ठेवलेले आहेत। तसंच हे बोंबील पण मी एका बोंबलाचे 2 तुकडे केले आहेत। काही जण अख्खे ठेवतात, पण अख्खे असले, छोटे असले तर ते अख्खे ठेवू शकतो। आता हे 2 तुकडे केले आहेत, हे पण फ्राय करायचे आहेत आपल्याला। तर ह्याच्यामध्ये मी आता प्रथम मीठ घालते। मीठ घालायचं आणि हे बघा, आता मीठ घालते मी अंदाजाने, म्हणजे असं हाताने कळतं मला म्हणून मी हाताने घालते। मीठ घातले, बोंबलाला पण मी मीठ लावून घेते आणि जे आपण त्याचा रस्सा करणार आहे त्याला पण मीठ लावते। आणि हे आमचा घरगुती वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो, तो मसाला आणि लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं आलं जास्त घालायचं नाही। तर ह्याचं वाटण हे, आणि ह्याला पण तसंच मसाला आणि कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण, ह्याला पण मी वाटण घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे। ह्याला मसाला आत्ता घालणार नाही, जेव्हा आपण करी करतो त्याची त्यावेळेला मी त्यात मसाला घालणार आहे, म्हणजे फोडणीमध्ये, म्हणजे त्याचा तवंग चांगला येतो। आता हे सगळं मी ह्याला चोळून घेते। तसंच मी हे फ्राय करायचं आहे, त्याच्यामध्ये आगळ घालते, त्याला आगळ लावते। आगळ लावल्यामुळे कोकमाचं आगळ लावलं की त्याला छान आंबटपणा आणि चव छान लागते। बोंबलाला आगळ लावायची गरज नाही, जर कोणी तुम्ही लावत असाल तर लावा, मी लावत नाही। आणि ह्याच्यामध्ये आपण रस्सा करू त्यावेळेला मी आगळ टाकणार आहे, म्हणजे आत्ता मी सुरमईला हा सगळा मसाला, आगळ, मीठ हे चोळून घेते। हे बघा, आता सुरमईला मी सगळा मसाला चोळून ठेवलेला आहे आणि तो मसाला चोळताना मी ह्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ घातलं होतं, त्यामुळे तो मसाला सगळा व्यवस्थित चोळला जातो। आणि फ्राय करताना आपण त्याला तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये दाबून, म्हणजे घोळून मग फ्राय करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते। तसंच आपण ह्या बोंबलालासुद्धा सगळा मसाला आणि थोडंसं 1 चमचा डाळीचं पीठ चोळून ठेवलेलं आहे। आणि हा आता आपण रश्शासाठी हे करणार आहे, करी करणार आहे, त्याच्यासाठी ओलं खोबरं घेतलं आहे मी, 1 छोटी वाटीभर ओलं खोबरं घेतलं आहे। तसंच 1 टेबलस्पून धणे घेतले आहेत आणि 1 छोटा कांदा घेतला आहे, 4-5 मी बेडगी मिरची घेतली आहे आणि लसणाच्या पाकळ्या फक्त 2 घेतल्या आहेत, मी जास्त घेतल्या नाही आहेत, कारण ह्याला आपण लसूण आणि कोथिंबीर आधी लावलेलं आहे, त्यामुळे लसूण मी आत्ता 2 पाकळ्याच घेतलेल्या आहेत वाटणामध्ये। आता हे सगळं वाटण करून घेते आणि रस्सा कसा करायचा ते दाखवते। आता कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकते। 2 टेबलस्पून तेल टाकतोय, त्याच्यामध्ये हा मी 2 मोठ्या पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहेत, त्या मी घालते। छोट्या असतील तर 3 घाला। तर हा लसूण जर असा लाल झाला, थोडासा गुलाबी रंगावर झाला, ह्याच्यामध्ये आपण जे सगळे डोकी आणि हे आहे त्याला आपण चोळून ठेवलं होतं, लसूण कोथिंबीर लावून, तर ते मी हे फिश ह्याच्यावर टाकणार आहे। हे फिश तेलावर टाकल्यामुळे ना ते थोडंसं तेलामध्ये फ्राय झाल्यासारखं होतं आणि मग ते खाताना छान लागतं, त्यामुळे मी वाटण नंतर घालते आणि हे फिश आता मी ह्याच्यामध्ये घालते। हे फिश तेलावर घातल्यामुळे हे तेलामध्ये फ्राय होतं आणि मग त्याची चव चांगली लागते।
आता ह्याच्यामध्ये थोडा मी आमचा साठवणीचा मसाला घालते. आपण मिरच्या घातलेल्याच आहेत वाटणामध्ये, पण आता मी हा साठवणीचा मसाला घालते. हा मसाला पण चांगला परतून घेते मी तेलामध्ये, म्हणजे ना त्याला छान चव लागते तेलामध्ये छान परतलेलं असलं की. आणि थोडीशी हळद घालते. कधीही फिश डोकी फेकून द्यायची नाही. डोक्यामध्ये थोडीशी त्यांच्या हाडं असतात आणि त्याचा रस्सा खूप छान होतो. त्यामुळे डोकी आणि शेपूट आणि मधला जो काही आहे बघा, शेपटाचा भाग आणि मधला जो काही तुकड्या असतील पोटाकडच्या, त्या थोड्याशा घ्यायच्या आणि त्याचा आपल्याला छान रस्सा म्हणजे फिश करी होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालू. तसंच ह्याच्यामध्ये आता मी आगळ टाकणार आहे. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही चिंच किंवा आमसूल पाण्यामध्ये भिजत घालून ते घालू शकता. आता हे आगळ घातल्यावर हे बघा, आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. जे आपण मसाला लावून ठेवला होता ज्या भांड्यामध्ये, त्या भांड्यालाच सगळा मसाला चिकटलेला असतो, तर तेच पाणी मी आता ह्याच्यामध्ये घालते. तर ह्या मसाल्याचा एक कड येऊन द्यायचा. मसाल्याचा कड आला की आपल्याला वाटण टाकायचं आहे. हे बघा, आता ह्याला चांगला कड आलेला आहे मसाल्याचा. आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटण घालूया. तर तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. पण म्हणजे भाकरीबरोबर वगैरे असं एवढं घट्ट चांगलं लागतं. थोडंसं पाहिजे असेल पातळ रस्सा पाहिजे असेल तर पाणी घाला. आता ह्याला पण चांगला आपण कड येऊन देऊया वाटणाचा. हे बघा, आपली फिश करी तयार आहे. आणि मी एवढी त्याला म्हणजे दाटसर ठेवली आहे, पाणी घातले. जास्त मी खूप पाणी घातलेलं नाही आहे. ही फिश करी तांदळाच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, गरम भाताबरोबर खूप छान लागते. आणि थोडीशी अशी दाटसर ठेवली ना की खायला पण छान लागते. करून बघा आणि आवडली तर नक्की सांगा. हे बघा, आता आपण फिश फ्राय करूया. तर फिश फ्रायसाठी हे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं. हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल फिश फ्राय तर तुम्ही सकाळी मॅरिनेशन करून ते ह्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये टाका आणि मग करायच्या 1 तास आधी काढून ठेवा बाहेर. तर ते छान त्यातला तो मसाला आणि जे काय आपण आगळ वगैरे त्याला लावतो, लसूण कोथिंबीर, ते सगळं त्या फिशमध्ये छान मुरतं आणि त्याची टेस्ट खूप छान लागते. पण कमीत कमी अर्धा तास तरी त्याला मॅरिनेशन करून ठेवायला पाहिजे. तसंच मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये मी रवा टाकला आहे 2-3 टेबलस्पून आणि थोडंसं मिरची पावडर, लाल तिखट टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे चवीला, कारण वरच्या कवरला पण चव लागली पाहिजे. आता ह्या पिठामध्ये, हे जे पीठ आहे ह्याच्यामध्ये आपण हे फिश थोडंसं म्हणजे ह्याच्यामध्ये घोळवून, हे बघा असं वरच्यावर घोळवायचं. असं खूप काही हे नाही करायचं. हे असं करून आपण ते फ्राय करणार आहोत. तांदळाचं पीठ आणि रवा घेतल्यामुळे वरचं कवर जे आहे ते छान खुसखुशीत होतं आणि क्रिस्पी लागतं, खाताना असं छान लागतं. त्यामुळे हे असं वरून याला हे लावायचं आणि मंद गॅसवर होऊन द्यायचं आहे. त्याला खूप उलटपालट करायचं नाही आहे. एक बाजू झाली की मग उलटायचं आहे. बघा, आता एक
एक बाजू थोडीशी मी बघितली तर ती झालेली आहे, एक बाजू ती आता आपण पलटून घेऊया. बघा इतकं असं छान क्रिस्पी झालं ना की ते खाताना खूप छान लागतं. त्यामुळे खूप काही उलटपालट करायचं नाही, त्याला छान होऊन द्यायचं. हे बघा आता हे आपलं छान फिश फ्राय झालेलं आहे. हे जरा मीडियम सुरमई आणलेली मी, कारण जास्त मोठी घेतली नव्हती. मोठी असेल तर अजून छान तुम्हाला करायला. आता हे बोंबील आहेत. हे बोंबीलसुद्धा मी या तांदळाचं पीठ आणि हे जे रवा आहे त्याच्यामध्ये छान मी असे पीठ लावून घेतले, त्याला दाबून घेतलेत असे चांगले. हे बघा आता हे बोंबीलसुद्धा आपण त्याच्यामध्ये तळतात. आणि बोंबलाला सुद्धा अजिबात सारखं हलवायचं नाही, कारण का त्याचे मग असं सगळं निघून जातं, असं गोळागोळा होतं. त्यामुळे छान त्याला फ्राय होऊन द्यायचं आणि बारीक गॅसच ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर वरून त्याचं कवर लाल होतं आणि आतमध्ये जे फिश असतं, मासा असतो, तो कच्चा राहतो. आता आपण ह्याला होऊन घेऊया. बघा आता हे बोंबील एक 5 मिनटं झालेली आहेत बारीक गॅसवर. आता मी त्याला उलटते आणि बोंबील उलटताना ना अलगद उलटायचे, कारण ते खूप सॉफ्ट असतात. हे बघा एक साईड बघा छान झालेली आहे. कुरकुरी छान, म्हणजे असं हे उलटताना छान लागतं आहे, क्रिस्पी झाले ते वरून. आता ही साईड होऊन द्यायची आहे. त्याच्यात आता थोडंसं तेल टाकते मी. बोंबलाला तेल जरा जास्त लागतं, बाकी फिशला ना तेल जास्त लागत नाही. बोंबील तळायला जरा तेल जास्त लागतं, कारण ते ना त्यात खूप पाणी असतं ना आतमध्ये, तर त्या पाण्यामुळे उडतं, तर तेल सगळं आजूबाजूला उडतं, त्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं. आता हे परत मंद गॅसवर, बारीक गॅसवर आपण होऊन देऊ. हे बघा आता आपले फिश फ्राय आणि सुरमईची फिश करी तयार आहे. सुरमईचे डोके आणि ह्याचं पोटाकडचा भाग आणि शेपटाकडचा भाग घेऊन त्याची करी केलेली आहे, ती खूपच टेस्टी लागते. आता हे बघा हा बोंबील आहे, पण इथे कुठेही छान तळला गेला आहे. हे बघा तो एवढा सॉफ्ट असूनसुद्धा वरून एकदम क्रिस्पी झालेला आहे. तशी सुरमई पण खूप क्रिस्पी झालेली आहे आणि रस्सा तर चवीला खूपच छान लागतो. तुम्ही करून बघा गरम भाताबरोबर, तो अप्रतिम लागतो. तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.